हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव काजळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण एक टॉपिक पाहिला होता ज्याचं नाव होतं किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आपण ज्याला म्हटलं होतं. ठीक आहे. यामध्ये काय होते की जर समजा आपण माहित आहे का, जर एखादी बॉडी आहे त्या बॉडीला जर समजा की आपण हीट अप्लाय केली तर तो माहित आहे का ऍब्सॉर्प्शन करत होता आणि जेवढी त्यांनी ऍब्सॉर्ब केली तेवढीच त्यांनी तो काय करत होता, इमिट करत होता. बरोबर आहे. म्हणजे ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू द इमिशन. हे काय होतं रे, हे माहित आहे का, एक लॉ होता ज्याला आपण म्हटलं होतं किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ठीक आहे. आज आपल्याला माहित आहे का, याच कन्सेप्टवर आधारित एक माहित आहे का टॉपिक घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. आता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणजे काय, तर पहा काय होते की जर समजा आपल्याकडे माहित आहे का एखादी बॉडी आहे. ठीक आहे. आता या बॉडीला जर समजा मी काय करतो, हीट अप्लाय करतो. आता हीट माहित आहे का, मी पर्टिक्युलर टेम्परेचरवर अप्लाय करेल. म्हणजे कन्सिडर करा, कधी 100 डिग्री सेल्सिअस वर हीट अप्लाय करेल, कधी मी 200 डिग्री सेल्सिअस वर हीट अप्लाय करेल, कधी 300 डिग्री सेल्सिअस वर हीट अप्लाय करेल. बरोबर ना. तर कन्सिडर करा मी काहीतरी हीट अप्लाय करून राहिलो आणि हीट अप्लाय केली मी, कन्सिडर करा 500 डिग्री सेल्सिअस वर. ओके. 500 डिग्री सेल्सिअस वर हीट अप्लाय केली आणि 500 डिग्री सेल्सिअस वर जर समजा या बॉडीवर हीट अप्लाय केली तर ही बॉडी काही ना काहीतरी ऍब्सॉर्ब करणार आहे. ओके. आता ब्लॅक बॉडी आपण पाहून राहिलो, ब्लॅक बॉडी काय करते, पूर्णच्या पूर्ण ऍब्सॉर्ब करून घेते. मग ऍब्सॉर्ब केल्यानंतर ती काय करणार, ती जी हीट आहे, ऍब्सॉर्ब केलेली हीट आहे, ती ऍब्सॉर्ब केलेली हीट माहित आहे का इमिट करेल. ओके. तर त्याचं काहीतरी काय मिळेल आपल्याला, इमिशन मिळणार आहे. बरोबर आहे. आणि ती इमिशन म्हणजेच काय राहील रे, इमिसिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो. बरोबर. आता होते काय की हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर ती माहित आहे काय इमिट करणार आहे. तर आपण काय होते माहित आहे का, इमिट करणारी जी ज्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर किंवा इमिट करणारी जी एनर्जी आहे, ती एनर्जी माहित आहे का, तो पर्टिक्युलर वेव्हलेंथची एनर्जी काय करत असतो, इमिट करत असतो. ठीक आहे. म्हणजे कन्सिडर करा 500 डिग्री सेल्सिअस वर हीट दिली तर इमिशन जेव्हा करेल तो, तेव्हा त्या इमिशनची जी वेव्हलेंथ आहे किंवा जी रेडिएशन तो इमिट करत आहे, त्या रेडिएशनची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ आपल्याला काहीतरी मिळणार लॅम्बडा 1. ओके. त्याच्यानंतर आता कन्सिडर करा पुन्हा एक बॉडी आहे, तीच बॉडी कन्सिडर करतो मी. ओके. त्याला पण मी माहित आहे का हीट प्रोव्हाइड करतो, पण हीटचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मात्र मी चेंज करतो. ते आता घेतो, कन्सिडर करा 300 डिग्री सेल्सिअस. आता 300 डिग्री सेल्सिअस वर त्यांनी हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर पुन्हा तो काय करणार, काही इमिट करणार. आता इमिट करणारी जी रेडिएशन आहे, म्हणजे हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर तो रेडिएशन इमिट करून राहिला, तर इमिट करणारा जो रेडिएशन आहे त्या रेडिएशनची वेव्हलेंथ आपल्याला मिळणार, कन्सिडर करा λ2. ओके. म्हणजे काय होत आहे की टेम्परेचर चेंज झालं का तुमचं माहित आहे का, इमिसिव्ह पॉवर किंवा इमिशन रेडिएशनची वेव्हलेंथ पण काय होते, चेंज होते. ठीक आहे. 500 च्या अकॉर्डिंग आपल्याला λ1 मिळाली होती, 300 च्या अकॉर्डिंग काहीतरी λ2 मिळाली. तसंच माहित आहे का, अजून एक उदाहरण देतो. म्हणजे याच्यातलं समजा एक बॉडी आहे माझ्याकडे, त्याला माहित आहे का हीट अप्लाय करतो, पण हीट अप्लाय करत असताना मी आता टेम्परेचर थोडं कमी करतो. टेम्परेचर घेतो, कन्सिडर करा 100 डिग्री सेल्सिअस वर. मग 100 डिग्री सेल्सिअस वर जर समजा मी हीट प्रोव्हाइड केली तर तो हीट ऍब्सॉर्ब करणार. ओके. ऍब्सॉर्ब केल्यानंतर जी रेडिएशन तो इमिट करेल, त्या इमिशनची जी वेव्हलेंथ आहे, त्या रेडिएशनची जी वेव्हलेंथ आहे इमिट करणाऱ्या, त्याची वेव्हलेंथ मला मिळणार काहीतरी λ3. लक्षात. म्हणजे टेम्परेचर मी चेंज केलं तर माझं माहित आहे का, इमिशन पण काय होते, चेंज होते. त्या इमिशनची वेव्हलेंथ सुद्धा काय मिळते, मला चेंज होताना मिळते. लक्षात. तर आता होते काय पहा. मग कन्सिडर करा, आता इथे काय होऊन राहिलेलं आहे की टेम्परेचर मी चेंज करतोय, त्याच्यासोबत माहित आहे का मला इमिशन मिळून राहिलेलं आहे, म्हणजे इमिसिव्ह पॉवर. ओके. आणि त्या इमिसिव्ह पॉवरची मला किती पर्टिक्युलर वेव्हलेंथ मिळत आहे. आता जर समजा एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर, ठीक आहे, जर मी इमिशन आणि वेव्हलेंथ या दोघांचा जर समजा ग्राफ काढत असेल तर त्याला म्हटलं जाते स्पेक्ट्रल किंवा त्याला म्हटलं जाते स्पेक्ट्रा. लक्षात. म्हणजे कन्सिडर करा एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे माझ्याकडे,
ठीक आहे, त्या पर्टिक्युलर टेम्परेचरवर जर समजा मी काहीतरी रेडिएशन इमिट करत आहे एका पर्टिक्युलर लॅम्बडा एवढ्या वेव्हलेंथवर, ठीक आहे, आणि जर समजा मी इमिशन आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ या दोघांचा जर समजा ग्राफ काढला तर त्याला म्हटलं जाते स्पेक्ट्रा. तो कोणाचा स्पेक्ट्रा राहील तर ब्लॅक बॉडीचा. म्हणजे ही जी बॉडी आपण घेऊन राहिलो ही कोणती बॉडी आहे, ब्लॅक बॉडी आहे, म्हणून की स्पेक्ट्रा कोणाचा राहणार आहे तर ब्लॅक बॉडीचा स्पेक्ट्रा राहणार आहे. येऊन राहिलं लक्षात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. मग आता माहित आहे का ग्राफ कसा मिळणार आपल्याला पहा. ग्राफ साठी माहित आहे का एक काम करतो मी, कन्सिडर करा एक एक्स ऍक्सिस आहे माझा, त्या एक्स ऍक्सिस वर माझ्याकडे माहित आहे का वेव्हलेंथ राहणार. ठीक आहे, म्हणजे इथे घेणार मी वेव्हलेंथ. ओके, आता ही जी वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथ मला माहित आहे का वेगवेगळ्या प्रकारची वेव्हलेंथ मिळणार. ठीक आहे, मी वेव्हलेंथ माहित आहे का कमी पण करू शकतो जास्त पण करू शकतो. म्हणजे कधी लॅम्बडा 1 मिळणार, कधी लॅम्बडा 2 मिळणार, कधी लॅम्बडा 3 मिळणार. कोणाच्या अकॉर्डिंग तर माझ्या हिटच्या अकॉर्डिंग. बरोबर आहे. मग आता कन्सिडर करा माझ्याकडे माहित आहे का लॅम्बडा 1 आहे. ठीक आहे, मग इथे काहीतरी लॅम्बडा 2 आहे, इथे काहीतरी लॅम्बडा 3 आहे, चालला वाढत. ओके, तर आपण कन्सिडर करू लॅम्बडा 4 पर्यंत आपल्याकडे वेव्हलेंथ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि याच्याच अकॉर्डिंग माहित आहे का तो काय करणार आहे, इमिशन करणार आहे, इमिट करणार आहे रेडिएशन, की ज्याला आपण म्हणू इमिशन, इमिटिव्ह पॉवर किंवा इमिशन पॉवर किंवा त्याला आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. ओके, तर मग कन्सिडर करा ही काय राहील आपला इमिसिव्ह पॉवर. ठीक आहे, किंवा मग आपण त्याला म्हणू इमिशन. ठीक आहे, इमिशन. त्याच्यानंतर आता होते काय पहा, जशी माहिती आहे का तुम्ही वेव्हलेंथ किनी वाढवत न्याल. ठीक आहे, एका पर्टिक्युलर टेम्परेचरवर. आता टेम्परेचर मी सध्याच्या परिस्थितीत माहित आहे का 500 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करतो. मग त्या 500 डिग्री सेल्सिअस वर जर समजा तुम्ही माहित आहे का वेव्हलेंथ काय कराल वाढवत न्याल, तसं तसं माहित आहे का तुमची इमिशन पॉवर पण काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे, पण एक स्टेज अशी येते की जिथे इमिसिव्ह पॉवर माहित आहे का एक स्टेज अशी येते की जिथे वेव्हलेंथ वाढवल्यानंतर इमिसिव्ह पॉवर जर समजा माहित आहे का कमी होत असेल. येऊन राहिलं लक्षात मी काय बोलत आहे बघा. जेव्हा माहित आहे का आपण की काय करतो आहे वेव्हलेंथ वाढवत आहे, जशी जशी वेव्हलेंथ वाढू तशी तशी आपली इमिसिव्ह पॉवर वाढत जाईल. पण एक स्टेज माहित आहे का अशी येणार, एक पॉइंट असा येणार की वेव्हलेंथ वाढवल्यानंतर त्या पॉइंट पासून त्या इमिशन पॉवरचं डिक्रिमेंटेशन चालू होईल. ओके, तर मग हा जो पॉइंट मिळून राहिलेला आहे की ज्या पॉइंट पासून वेव्हलेंथ वाढवल्यानंतर डिक्रिमेंट होत असेल तर त्याला म्हटलं जाते मॅक्झिमम वेव्हलेंथ. त्याला काय म्हटलं जाते मॅक्झिमम वेव्हलेंथ. युजरा लक्षात, म्हणजे त्याला आपण म्हणत असतो पीक व्हॅल्यू. कोणाची पीक व्हॅल्यू तर वेव्हलेंथची पीक व्हॅल्यू. मग ही जी मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे ही मॅक्झिमम वेव्हलेंथ कोणाच्या अकॉर्डिंग राहील तर 500 डिग्री सेल्सिअसच्या अकॉर्डिंग. येऊन राहिलं लक्षात, म्हणजे ही जी पीक व्हॅल्यू आहे ही कोणाच्या अकॉर्डिंग राहील 500 डिग्री सेल्सिअसच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आता टेम्परेचर चेंज करतो. टेम्परेचर करतो कन्सिडर करा 300 डिग्री सेल्सिअस. ओके, आता 300 डिग्री सेल्सिअस वर सुद्धा मी काय करतो पहा, पुन्हा वेव्हलेंथ वाढवत जातो. मग वेव्हलेंथ वाढवत असताना पुन्हा माहित आहे का इमिसिव्ह पॉवर काय होत जाईल, वाढत जाईल आणि एक स्टेज अशी येणार की वेव्हलेंथ वाढवल्यानंतर सुद्धा ती जे इमिसिव्ह पॉवर आहे ती इमिसिव्ह पॉवर कमी होत राहील. येऊन राहिलं लक्षात. मग आता कमी होत असताना तो जो पॉइंट आपल्याला मिळणार की ज्या पॉइंट पासून ती कमी होत आहे ती मिळेल आपल्याला कोणती तर लॅम्बडा मॅक्झिमम. कोणाचा लॅम्बडा मॅक्झिमम तो कोणाच्या अकॉर्डिंग राहील तो लॅम्बडा मॅक्झिमम तर आपल्या 300 च्या अकॉर्डिंग राहील. ठीक आहे, जसं इथे आपल्याला 500 च्या अकॉर्डिंग मिळालं तसं माहिती आहे का इथे आपल्याला कोणाच्या अकॉर्डिंग मिळणार आहे 300 च्या अकॉर्डिंग. येऊन राहिलं लक्षात. त्याच्यानंतर आता माहित आहे का पुन्हा टेम्परेचर चेंज करतो. आता हीट मी माहित आहे का बॉडीला कन्सिडर करा 100 डिग्री सेल्सिअस दिली. 100 डिग्री सेल्सिअस दिल्यानंतर तो काहीतरी ऍब्झॉर्ब करणार आणि ऍब्झॉर्ब केल्यानंतर काहीतरी इमिट करेल. मग इमिट करत असताना जर समजा मी पुन्हा माहित आहे का वेव्हलेंथ वाढवायचा प्रयत्न केला, मग वेव्हलेंथ वाढवताना माहित आहे का पुन्हा माहित आहे का इमिसिव्ह पॉवर वाढत जाईल.
पण एक स्टेज अशी येणार की वेव्हलेंथ वाढवल्यानंतर सुद्धा ती जी इमिसिव्ह पॉवर आहे ती डिक्रीमेंट व्हायला सुरुवात होईल. युंद्रा लक्षात. मग असा पॉइंट की ज्या पॉइंट पासून डिक्रीमेंटला सुरुवात होईल वेव्हलेंथ वाढवल्यानंतर सुद्धा तो जो पॉइंट राहील तो पुन्हा माझा कोणाच्या अकॉर्डिंग मिळून राहिलेला आहे, तो 100 डिग्री सेल्सिअसच्या अकॉर्डिंग. म्हणजे हा पॉइंट कोणाच्या अकॉर्डिंग मिळणार मला, तो 100 डिग्री सेल्सिअसच्या अकॉर्डिंग मिळणार. ओके. तर अशा पद्धतीने हा जो ग्राफ मिळून राहिला आपल्याला, या ग्राफला म्हटलं जाते स्पेक्ट्रा. या ग्राफला काय म्हटलं जाते, स्पेक्ट्रा. ओके. तर इथे माहिती आहे का काय होत आहे, लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण 500 डिग्री सेल्सिअस घेतलं त्यावेळेस माहिती आहे का इमिशन पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवरची वेव्हलेंथ ही कशी होती, मॅक्झिमम मिळाली होती. आणि जसं जसं टेम्परेचर तुम्ही कमी कमी घेत जाल तसं तसं इमिसिव्ह पॉवरची वेव्हलेंथ सुद्धा काय होऊन राहिलेली आहे, कमी कमी होऊन राहिलेली आहे. लक्षात. म्हणजे जसं माहिती आहे का टेम्परेचर कमी घेतलं आपण तसं इमिसिव्ह पॉवर सुद्धा काय झाली, कमी झाली. म्हणजे माहित आहे का जसं आपण म्हणत होतो ते काय झालं, ट्रू झाला. आपण काय म्हणत होतो, जेवढी बॉडी ऍब्सॉर्ब करेल तेवढीच काय करेल, ती इमिट करेल. मग 500 डिग्री सेल्सिअस जर समजा ऍब्सॉर्ब केली तर त्याच्या हिशोबानेच माहित आहे का सगळ्यात जास्त तो काय करणार, इमिट करणार. जर समजा 300 ऍब्सॉर्ब केली तर त्याच्या अकॉर्डिंग तो माहित आहे का थोडी कमीच इमिट करणार. 100 जर समजा त्यांनी ऍब्सॉर्ब केली तर त्याच्या अकॉर्डिंग तो माहित आहे का त्याच्यापेक्षा कमी काय करणार, इमिट करणार. युंद्रा लक्षात. म्हणजे टेम्परेचरच्या अकॉर्डिंग माहित आहे का वेव्हलेंथ पण काय होऊन राहिलेली आहे, आपली कमी कमी होऊन राहिलेली आहे. ठीक आहे. मग आता होते काय, जर समजा तुम्ही लॅम्बडा आणि इंटेन्सिटी या दोघांचं जर रिलेशन पाहिलं तर आपल्याला माहित आहे का काय मिळते, इंटेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लॅम्बडा. ठीक आहे. म्हणजे जेवढा जास्त लॅम्बडा तेवढी कमी इंटेन्सिटी. ओके. आणि जेवढी माहित आहे का जास्त लॅम्बडा तेवढी कमी इंटेन्सिटी, आणि जेवढी कमी इंटेन्सिटी तेवढा जास्त लॅम्बडा. ओके. तर याच्या अकॉर्डिंग काय होते, मॅक्झिमम वेव्हलेंथ असेल तर याची माहित आहे का इंटेन्सिटी काय होते, कमी होते. आणि जशी जशी वेव्हलेंथ काय मिळेल आपल्याला, कमी कमी मिळेल तशी तशी माहित आहे काय इंटेन्सिटी पण काय होत जाईल, त्या रेडिएशनची वाढत वाढत जाईल. युंद्रा लक्षात. कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना म्हणून. त्याच्यानंतर आता होते काय पहा, की जसं आपण म्हटलं की बा टेम्परेचरच्या अकॉर्डिंग माहित आहे का वेव्हलेंथ काय होऊन राहिलेली आहे, चेंज होत आहे. तर ती कशा पद्धतीने चेंज होते पहा. आता पहा, पहिले माहित आहे का मॅक्झिमम होती, तर मॅक्झिममला आपण ए म्हणू, त्याच्यानंतर काहीतरी बी कन्सिडर करू, त्याच्यानंतर सी कन्सिडर करू. आता जसं टेम्परेचर चेंज झालं तसं माहित आहे का वेव्हलेंथ ही ए पासून तर बी पर्यंत आली, पुन्हा टेम्परेचर चेंज केलं तर ती बी पासून तर सी पर्यंत आली. म्हणजे वेव्हलेंथचं काय होत आहे, शिफ्टिंग होऊन राहिलेलं आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, ही जी वेव्हलेंथ आहे ए पासून तर बी पर्यंत आली, बी पासून तर सी पर्यंत आली, म्हणजे तिचं काय होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे. तर याच्यावरूनच माहित आहे का आपल्याला एक दुसरा लॉ मिळतो, त्याला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता तो वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे ते पाहू आपण. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे की जर समजा, ओके, जर समजा लॅम्बडा मॅक्झिमम म्हणजे आपली मॅक्झिमम वेव्हलेंथ ही माहित आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते टेम्परेचरला. ओके. म्हणजे टेम्परेचरच्या अकॉर्डिंग आपला जो वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथ चेंज होते. म्हणजे टेम्परेचर जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी, म्हणजे याला टेम्परेचर म्हणा याला वेव्हलेंथ म्हणा. टेम्परेचर जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी. ओके. आणि वेव्हलेंथ जास्त असेल तर टेम्परेचर कमी. येऊन राहिलं लक्षात. तर हा आहे आपला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. डिस्प्लेसमेंट लॉ का बरं, कारण टेम्परेचरच्या अकॉर्डिंग जी वेव्हलेंथ आहे ती कमी कमी होत आहे, डिस्प्लेस्ड होत आहे कमी कमी मध्ये. येऊन राहिलं लक्षात. पहिले ए वर होती, मग बी वर आली, मग सी वर आली. डिस्प्लेसमेंट होऊन राहिलं तिचं ए पासून तर बी पर्यंत, बी पासून तर सी पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता माहित आहे का जर समजा आपण माहित आहे का लॅम्बडा मॅक्झिमम, ठीक आहे, हे जेव्हा माहित आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल इक्वल टू च्या साइननी काय करू, रिप्लेस करू, त्यावेळेस माहित आहे का एक कॉन्स्टंट येईल, त्या कॉन्स्टंटला म्हणणार मी बी, आणि हा जो टेम्परेचर आहे हा टेम्परेचर ऍज इट इज. त्याच्यानंतर आता काय होते पहा,
हा जो बी आहे या बी ला म्हणतो आपण कॉन्स्टंट आणि तो कोणता कॉन्स्टंट आहे तर वेन्स कॉन्स्टंट लक्षात. त्याच्यानंतर आता टेम्परेचर टी आहे इकडे ओके याला जर समजा की इकडे ओढलं तर काय होईल तो मल्टिप्लायला चालला जाईल कारण इकडे डिवायडेड आहे इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय म्हणजे काय मिळेल आपल्याला दिस एम्प्लाइज लॅम्बडा इंटू टी ओके लॅम्बडा मॅक्झिमम राहील तो लॅम्बडा मॅक्झिमम इंटू टी इज इक्वल टू बी. तर हा आहे आपला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे तर बी म्हणजे काय आहे वेन्स कॉन्स्टंट. तर त्या वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे तर ती व्हॅल्यू माहिती आहे का आपण पाहून घेऊ काय आहे तर वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे पहा म्हणजे b इज इक्वल टू 2 पॉइंट ठीक आहे 897 ठीक आहे 2.897 इंटू 10 टू दी पॉवर मिळते आपल्याला -3 ठीक आहे इंटू m इंटू k ठीक आहे m म्हणजे मीटर राहील मीटर का बरं कारण वेव्हलेंथ ही मीटर मध्ये मोजल्या जाते ठीक आहे. त्याच्यानंतर के म्हणजे केल्विन केल्विन का बरं कारण टेम्परेचर हे केल्विन मध्ये मोजल्या जाते ओके. तर ही जी बेस कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवायची लक्षात. तर हे आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. त्याच्यानंतर आता काय होते पहा पुन्हा अजून एक आपल्याकडे आहे एक टॉपिक पाहायचा आपल्याला तो पण छोटासा टॉपिक आहे की ज्याचं नाव आहे स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन ठीक आहे. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय म्हणतो पहा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आपल्याला म्हणतो की जर समजा आता आपल्याकडे माहित आहे काय एक काय होता इमिसिव्ह पॉवर होता बरोबर आहे. जर समजा मागचे काही व्हिडिओ पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल इमिसिव्ह पॉवरला आपण काय म्हणत होतो आर ठीक आहे आणि तो आपल्याला काय मिळत होता हीट ठीक आहे हीट इज पर युनिट एरिया पर युनिट टाइम ओके म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट इज पर युनिट एरिया पर युनिट टाइम ठीक आहे. तर हे होतं याला म्हणा इक्वेशन नंबर 1. पुन्हा आपल्याकडे माहित आहे का स्टीफन्स लॉच्या अनुसार एक अजून डेफिनेशन तयार होते ती डेफिनेशन मिळते आपल्याला की बा रेडिएशन म्हणजे इमिसिव्ह पॉवर रेडिएशन नाही इमिसिव्ह पॉवर ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते टेम्परेचरच्या 4th पॉवरला लक्षात. तर हे कोणाच्या अकॉर्डिंग तर स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनच्या अकॉर्डिंग काय म्हणते स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन की जर समजा इमिसिव्ह पॉवर ही डायरेक्टली प्रपोर्शनल असते टेम्परेचरच्या 4th पॉवरला म्हणजे जेवढी इमिसिव्ह पॉवर तेवढं जास्त टेम्परेचर किंवा तुम्ही असे म्हणू शकता जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी माहिती आहे का आपल्याला काय मिळते इमिसिव्ह पॉवर. झालं मग एक काम करा पुन्हा माहिती आहे का आपण तेच करणार आहे की जर समजा डायरेक्टली प्रपोर्शनल साइन इक्वल टू च्या साइनने रिप्लेस झालं तर एक कॉन्स्टंट येणार आणि कॉन्स्टंट मिळणार आपल्याला सिग्मा. सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा म्हणजे काय मिळणार आपल्याला स्टीफन्स कॉन्स्टंट आणि इंटू टी रेस टू दी पॉवर 4 हे ऍज इट इज ठीक आहे. मग आता माहित आहे का होते काय पहा याला म्हणा इक्वेशन नंबर 2 ठीक आहे. आता पहा इक्वेशन 1 घ्या आणि इक्वेशन 2 घ्या. इथे पण इमिसिव्ह पॉवर आहे इथे पण इमिसिव्ह पॉवर आहे दोघे सारखेच आहे म्हणजे राईट हँड साइड काय राहील सारखी म्हणजे काय मिळणार आपल्याला Q अपॉन A इंटू टी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू दी पॉवर 4. तर याला काय म्हणू आपण की एखादी बॉडी ही काय करणार ती एवढ्या टेम्परेचरवर हीट ऍब्सॉर्ब करणार ठीक आहे. म्हणजे लिहिताना असं लिहू की अ बॉडी ठीक आहे ऍब्सॉर्ब हीट ठीक आहे ऍट टेम्परेचर टी ठीक आहे टी एवढ्या टेम्परेचरवर त्यांनी काय केलेली आहे हीट काय केली ऍब्सॉर्ब केली. म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळालं Q अपॉन AT इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू द पॉवर 4. ते याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता एक बॉडी होती आपल्याकडे ती बॉडी माहिती आहे का टी एवढ्या टेम्परेचरवर हीट ऍब्सॉर्ब करत आहे पण आता माहिती आहे का तीच बॉडी मी काय केली सराउंडिंगला आणली ओके. सराउंडिंगचं टेम्परेचर पहिलेच कमी असते म्हणजे मग किणी कंडिशन बदलेल आपली कंडिशन काय होईल पहा अ बॉडी ठीक आहे एक बॉडी आहे ती ऍब्सॉर्ब करत आहे हीट कोणाची हीट ऍब्सॉर्ब करत आहे ती सराउंडिंगची हीट ऍब्सॉर्ब हीट ऍट अ सराउंडिंग टेम्परेचर ठीक आहे सराउंडिंग
टेम्परेचर. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचरला आणल्यानंतर सराउंडिंग टेम्परेचरची जेवढी हीट आहे तेवढी हीट ऍब्झॉर्ब करेल, पण सराउंडिंगचं जे टेम्परेचर असते ते टेम्परेचर कमी असते, बरोबर आहे ना. म्हणून मग की ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर घेतो मी T0 किंवा त्याला आपण म्हणतो T0. ठीक आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग माहित आहे का हीट किती गेन करेल, तो हीट किती घेईल, तर सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट ऍज इट इज राहील. फक्त माहित आहे का टी च्या जागेवर येऊन जाईल T0 रेज टू दी पॉवर 4. ओके, तर हे घेऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता पहा, एक टेम्परेचर होता आपल्याकडे T, म्हणजे काहीतरी कन्सिडर करा. जर समजा आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर हे टेम्परेचर कन्सिडर करा तुमचं 100 डिग्री सेल्सिअस वर आहे, किंवा कन्सिडर करा हायेस्ट टेम्परेचर कन्सिडर करू. ओके, 100 डिग्री सेल्सिअस, आणि तुमचं जे रूम टेम्परेचर आहे ते 50 डिग्री सेल्सिअस आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे. मग आता कितीनी लॉस होत आहे रे. जर समजा आपल्याला नेट लॉस काढायचा असेल हीटचा, तर काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल 100 मधून 50 मायनस करावं लागेल. म्हणजे 100 मधून जर समजा 50 मायनस केले तर आपल्याला तिने नेट लॉस ऑफ हीट काढता येईल. ओके, तर मग आता ते काढू आपण. नेट लॉस ऑफ हीट कसा काढायचा बघा. ठीक आहे, पहा, लिहित असताना असे लिहू, नेट लॉस ऑफ हीट. आता लॉस ऑफ हीट कशी काढावं लागेल, आपल्याला 100 मधून 50 मायनस करावं लागेल. म्हणजे सरळ सरळ या क्वांटिटीतून ही क्वांटिटी मायनस करावं लागेल. करा मग काय ते पहा. इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, सिग्मा टी रेज टू दी पॉवर 4 मायनस सिग्मा टी नॉट रेज टू दी पॉवर 4. ओके, सिग्मा सिग्मा दोघांकडे आहे, कॉमन काढा. म्हणजे सिग्मा कॉमन उरेल काय मग, टी रेज टू दी पॉवर 4 मायनस टी नॉट रेज टू दी पॉवर 4. ठीक आहे, तर ही आहे आपली नेट लॉस ऑफ हीट ऑफ अ बॉडी. ठीक आहे, तर याला म्हटलं ते स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. येऊन लक्षात. तर हे आहे आपलं स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन जो होता, ज्याचं स्टेटमेंट आपल्याकडे होतं, काय होतं स्टेटमेंट, की बाय एमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्याच्यावरून आपण माहिती आहे का इक्वेशन नंबर 2 पण आणलं. ठीक आहे, तर आता इक्वेशन नंबर 2 ला जर समजा आपण पकडलं फ्रॉम टू, ठीक आहे, मग 2 वरून आपल्याला माहिती आहे का असं करता येईल का, पहा बरं, स्टीफन्स कॉन्स्टंट काढता येईल का, काढता येते. काय करावं लागेल, फक्त हा जो टी इकडे डिवायडेडला आहे, सॉरी मल्टिप्लायला आहे, याचा तंगडवळा इकडे, म्हणजे काय होऊन तो डिवायडेडला येऊन जाईल. बरोबर, काय येईल मग आन्सर पहा, आर ऍज इट इज इमिसिव्ह पॉवर. ठीक आहे, मल्टिप्लायला इकडे गेल्यानंतर काय होईल, तो डिवायडेडला, म्हणजे टी रेज टू दी पॉवर 4. ओके, आणि सिग्मा जो आहे हा सिग्मा ऍज इट इज. मग एक काम करा, याचं माहिती आहे का आपल्याला युनिट पण काढता येते, डायमेन्शनही काढता येते. कसं काढायचं पहा. आता कसं काढायचं त्याच्यासाठी माहिती आहे का, एक काम करू आपण, सिग्मा ऍज इट इज ठेवू. ठीक आहे, आर, आर म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवरचं काय होतं रे त्या दिवशी डायमेन्शन, इमिसिव्ह पॉवरचं डायमेन्शन मिळालं होतं आपल्याला TL0 M1 T रेज टू दी पॉवर -3. ओके, आणि टेम्परेचर, टेम्परेचरचं काय असते रे डायमेन्शन, केल्विन. ओके, म्हणजे के आहे तर रेज टू दी पॉवर 4 आहे, तर K4 घ्यावं लागेल आपल्याला. एक काम करा, याला वरती पाठवून द्या, म्हणजे काय मिळेल आपल्याला, L0 M1 T रेज टू दी पॉवर -3 K रेज टू दी पॉवर -4. हे मिळालं आपल्याला डायमेन्शन. आता युनिट कसं काढायचं, युनिट तर एकदम इझी आहे काढायला. कसं काढायला युनिट पहा. आता माहित आहे का ही इमिसिव्ह पॉवर आहे, बरोबर आहे. मग इमिसिव्ह पॉवर च आपल्याला माहित आहे का युनिट पाहावं लागेल. इमिसिव्ह पॉवरचं युनिट काय काढलं होतं आपण तो कन्सेप्ट पाहिलेला आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला की इमिसिव्ह पॉवरचं युनिट माहिती असेल. काय असेल त्याचं युनिट, तर इमिसिव्ह पॉवरचं जे युनिट आहे ते पहा काय आहे. तर पहा आता आपण युनिट काढतो आहे, तर बघा इमिसिव्ह पॉवरचं युनिट होतं जूल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला मिळालं होतं मीटर्स इन रेज टू दी पॉवर -2 सेकंड रेज टू दी पॉवर -1. हे इमिसिव्ह पॉवरचं. ओके, आणि अपॉन मध्ये काय आहे, केल्विन, म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचरचं युनिट काय, केल्विन. तर केल्विन अपॉन मध्ये आहे, पण वरती गेल्यानंतर काय होईल, तो के रेज टू दी पॉवर -4. तर हे युनिट येते कोणाचं, स्टीफन्स कॉन्स्टंटचं. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, इथे माहिती आहे का हा आपला युनिट संपलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण माहिती आहे का नवीन युनिट चालू करणार आहे. ओके, आता जर समजा या युनिट मध्ये काही अडचण असेल, ठीक आहे, तर तुम्ही मला फोन किंवा मेसेजद्वारे विचारू शकता. ओके, किंवा
या टॉपिक मध्ये पण कुठे काही अडचण असेल, डायमेन्शन्स युनिट कसे काढले हे जर समजा तुम्हाला समजलं नसेल तरी तुम्ही मला फोन किंवा मेसेजद्वारे विचारू शकता. ठीक आहे, तर आज स्टॉप करतो आहे, बाकीचं उद्याला बघू. म्हणजे उद्याला आपण नेक्स्ट युनिट काय करणार आहे, चालू करणार आहे. ठीक आहे, स्टॉप करतोय. धन्यवाद.